उत्पत्तीचं पुस्तक अध्याय 12 वचने 1 ते 9. नव्या करारामधून रोम करासपत्र अध्याय 4 वचने 1 ते 12. नव्या करारामधून रोम करासपत्र अध्याय 4 वचने 1 ते 12. जुना करार उत्पत्ती 12 1 ते 9 आणि नवा करार रोम करासपत्र अध्याय 4 वचने 1 ते 12 या दोन्ही शास्त्रपाठाकडे यावेळेस आपण लक्ष देऊयात. उत्पत्ती 12 अध्याय 1 ते 12 वचन. परमेश्वराने अब्रामास सांगितले, तो आपला देश, आपले नातेवाईक, आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुला आशीर्वाद देईन, निर्माण करीन. मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन. तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंततील त्यांचे मी अभिष्ट करीन. तुझे जे अनिष्ट चिंततील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला व त्याचबरोबर लोट गेला. हारानीतून निघते वेळी अब्रामाचे वय 75 वर्षाचे होते. आपली बायको साराय, आपल्या पुतण्या लोट यांनी मिळवलेली सर्व मालमत्ता आणि हारान येथे मिळवलेली सर्व माणसे ही घेऊन त्यांनी मिळवलेली माणसे ही घेऊन अब्राम कनान देशात जावयास निघाला व कनान देशात ते जाऊन पोचले. अब्राम त्या देशात जाऊन शेखामच्या ठिकाणी मोरी येथील एलोन झाडापाशी गेला. त्या काळी त्या देशात कनानी लोक राहत होते. परमेश्वर अब्रामास दर्शन देऊन म्हणाला, हा देश मी तुझ्या संतानाला देणार. परमेश्वराने त्याला दर्शन दिले म्हणून त्याने तेथे परमेश्वराची एक वेदी बांधली. मग तो तेथून निघाला आणि बेथेलच्या पूर्वेकडे डोंगर होता, तेथे जाऊन त्याने डेरा दिला. त्याच्या पश्चिमेस बेथेल होते व पूर्वेस आय होते. तेथे त्याने परमेश्वराची वेदी बांधली आणि परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. तेथून निघून अब्राम प्रवास करीत नेगेबकडे गेला. दासपत्र याचा 4 अध्याय 1 ते 12 वचने. अब्रामाचे उदाहरण. तर मग आपला पूर्वज अब्राम याला देहदृष्ट्या काय मिळावे म्हणून म्हणावे, कारण अब्राम कर्माने नीतिमान ठरला असता तर त्याचा अभिमान बाळगण्यास कारण आहे, तरी देवासमोर नाही. कारण शास्त्र काय सांगते, अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले. आता जो काम करतो त्याची मजुरी मेहरबानी नव्हे तर ऋण अशी गणली जाते. पण जो काम करत नाही तर अभक्ताला नीतिमान ठरवणाऱ्यावर विश्वास ठेवतो, त्याचा विश्वास नीतिमत्व असा गणण्यात येतो. याप्रमाणे ज्या माणसाकडे देव कर्मा वाचून नीतिमत्व गणतो, त्याच्या धन्यतेचे वर्णन दावीदही करतो. ते असे, ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे व ज्यांच्या पापांवर पांघरून घातले आहे ते धन्य. ज्या माणसाच्या हिशोबी प्रभू पाप लावत नाही तो धन्य. तर हे आशीर्वचन सुनता झालेल्यांना आहे किंवा सुनता न झालेल्यांना आहे, कारण विश्वास हा अब्रामाकडे नीतिमत्व असा गणण्यात आला होता असे आपण म्हणतो. तो कसा गणण्यात आला? तो सुनता झालेल्या असताना किंवा सुनता न झालेल्या असताना? सुनता झालेला असताना नव्हे तर सुनता न झालेला असताना. आणि तो सुनता न झालेला असताना त्याच्या ठायी असलेल्या विश्वासामुळे नीतिमत्व प्राप्त होते. त्याचा शिक्का म्हणून सुनता ही खून त्याला मिळाली, यासाठी की जे लोक सुनता न झालेले असता आपल्याकडे नीतिमत्व गणले जावे म्हणून विश्वास ठेवतात, त्या सर्वांचा त्याने बाप व्हावे आणि त्याने सुनता झालेल्या लोकांचाही बाप व्हावे. पण केवळ ते सुनता झालेले आहेत म्हणून नव्हे, तर आपला पिता अब्राहम सुनता न झालेला असता त्याचा जो विश्वास होता त्यालाही अनुसरून चालतात म्हणून त्याचा बाप व्हावे. जिंदगी मेरी
आज झायन युथ ग्रुप यांचा 11वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या 11व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं परमेश्वराने आपणाला जे वक्ते दिलेले आहेत, कारण की वक्ते नेहमी देव पाठवतो. कारण देवाची इच्छा असते की त्या दिवशी कोणाला कुठल्या वचनाची गरज आहे, त्यामुळे त्यानुसार देव वक्ते देतो आणि ते वक्ते येऊन देवाच्या वचनाची सेवा पार पडतात. कारण की शास्त्र आम्हाला शिकवतं, संदेश मनुष्याच्या इच्छेने कधी झाला नाही, तर देवाच्या आत्म्याने प्रेरित झालेल्या माणसांनी तो दिलेला आहे. आणि तो यासाठी दिला जातो की तो देवाचं वचन माणसाच्या जीवनात काम करून त्याचं फळ यावं. काल 2 संदेश तरुणांमध्ये झाले. पहिल्या संदेशामध्ये 5 गोष्टीविषयी त्यांनी सांगितलं की तरुणांच्या जीवनात कोणत्या 5 गोष्टी असाव्यात. त्यानंतर दुसऱ्या संदेशामध्ये तिमोथेच्या जीवनावरून संत पावलांचे जीवन ते तरुणांशी बोलले. दोन्ही संदेश फार सुंदर होते. केवळ तरुणासाठी उपयोगाचे होते असे नव्हे, तर ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी ते लाभदायक होते. आणि आज मंडळीमध्ये देवाचं वचन ते घेऊन येणार आहेत. त्यांचं नाव आहे पास्टर संजय साळवे, चर्च ऑफ ख्राइस्ट दौंड या मंडळीचे ते मूळचे सभासद आहेत. त्यांची असणारी जडणघडण ही कॉन्फरन्सची असणारी मंडळी चर्च ऑफ ख्राइस्ट दौंड या ठिकाणी झाली. संडे स्कूल पासून वाढत वाढत देवाकडे आले, कुठंतरी ख्रिस्ताचा स्वीकार केला आणि मग मेळाव्याने, निराभिमा खोऱ्यातील मेळाव्याने खंडाळा ह्या ठिकाणी पहिला तरुणांचा कॅम्प अरेंज केला होता मे महिन्यामध्ये. आणि त्या कॅम्पमध्ये पास्टर अमोल परागे यांना देवाच्या वचनाची सेवा करण्यासाठी मेळाव्याने बोलावलं होतं. आणि त्यावेळेस देवाच्या वचनाची सेवा होत असताना देवाच्या आत्म्याने पास्टर संजय साळवे यांच्या संग, त्यावेळेस संजय साळवे, आता पास्टर संजय साळवे, त्यावेळेस संजय साळवे यांच्या संगती देवाच्या आत्म्याने संधान साधलं. आणि त्या असणाऱ्या तरुणांच्या निराभिमा खोऱ्यातील ख्रिस्ती मेळाव्याच्या पहिल्या मेळाव्यामध्ये खंडाळा या ठिकाणी त्यांनी देवाला आपलं जीवन समर्पित केलं. आणि ते म्हणाले, देवा इथून पुढं मी तुझी पाळकीय सेवा किंवा तुझा सेवक म्हणून सेवा करेल. तेव्हापासून आजपर्यंत सेवा करत आहेत. मग बाहेरचं सेक्युलर एज्युकेशन पूर्ण केलं. त्यानंतर यवतमाळ कॉलेज फॉर लिडरशिप ट्रेनिंग यवतमाळ म्हणजे YCLT यवतमाळ या ठिकाणून BTHचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यावेळेसही निराभिमा खोऱ्यातील ख्रिस्ती मेळाव्याची एक सेवा आहे, जे मुलं आपल्या स्वतःला देवाच्या वचनाच्या सेवेसाठी देतात किंवा सेवक म्हणून बाहेर निघतात, त्यांना स्पॉन्सरशिप उभा करून त्यांना देणे. आणि मेळ्याने त्या काळामध्ये त्यांची स्पॉन्सरशिप उभा केली. पास्टर HV कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ कुलकर्णी कुटुंबाने त्यांची सगळी जी काही स्पॉन्सरशिप होती ती मेळ्याच्या द्वारे पुढे पाठवून त्यांना मेळ्याकडून पुरस्कृत केलेलं आहे. त्यानंतर बायबल कॉलेज पूर्ण करून आल्यानंतर कमिटी ऑफ मॅनेजमेंटने मेळ्याकडे पत्रव्यवहार करून सांगितलं की आम्हाला पालक हवे आहेत, मग तुम्ही आम्हाला पालक देता का. आणि मग मेळा कमिटीने असणारा हा तयार केलेला पालक पास्टर संजय साळवे द कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ ख्राइस्ट इन वेस्टर्न इंडिया ह्या कमिटीकडे किंवा संस्थेकडे आपण त्याला सुपूर्त केला. आणि तेव्हापासून द चर्च ऑफ ख्राइस्ट ढोरजे या ठिकाणी ते पाळकीय सेवा करत आहेत. तिकडचे लोक त्यांच्या सेवेविषयी आनंदी आहेत, कारण शास्त्र असं म्हणतं देवाच्या सेवकाविषयी की त्यांच्या सेवेविषयी देव आणि माणसं दोघंही आनंदी असतात. अशी जी सेवा आहे ती ते सध्या करत आहेत. त्या ठिकाणी बरेच वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मंडळीची आत्मिक उन्नती कशी होईल याकडे त्यांचं लक्ष असतं. एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या ठिकाणी देवाचं वचन शिकवणं आणि संदेशाच्या रूपाने सांगणं यासाठी देव त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात आहे. सध्या युनियन बिब्लिकल सेमिनरी या ठिकाणाहून देवाची सेवा करत असतानाच मास्टर ऑफ डिव्हिनिटी म्हणजे MDचा अभ्यासक्रम करत आहे. शेवटचा एक पेपर मंगळवारी लिहिणार आहेत आणि पुढच्या वर्षी म्हणजे 25-26च्या असणाऱ्या ग्रॅज्युएशनमध्ये ते ग्रॅज्युएटिंग क्लासमध्ये असतील अशी मला आशा आहे. आणि
शेवटचा पेपर मंगळवारी आहे. इतकंच नव्हे, आपणाकडे ते येत असताना सपत्नीक आलेले आहेत. त्यांची पत्नी स्नेहा आपणामध्ये आहे. त्यांना देवाने 2 घरामध्ये एंजल दिलेले आहेत, कारण दोन्ही मुली आहेत. पहिलीचं नाव आहे सौम्यता आणि दुसरीचं नाव आहे समक्षता, है ना. डॉटर्स आर एंजल्स. ही सगळी रागाने बघतात पोरं डॉटर्स आर एंजल म्हटलं की, है ना. डॉटर्स आर एंजल्स अँड बॉयज आर आर्क एंजल्स. परंतु देवाने त्यांना सुंदर कुटुंब दिलेलं आहे. देवसेवा आशीर्वादित करतात. देवाची इच्छा होती त्यांनी इकडे यावे, आणि मी त्यांना म्हणलो, संजय काल आल्यानंतर तुझी पहिली वेळ असेल. नाही म्हटलं, एकदा पाळेसाहेब तुम्ही नव्हते, माझं बायबल कॉलेज झाल्या एकदा मी या ठिकाणी भक्ती घेऊन संदेश दिला होता. म्हणजे त्यांची दुसरी वेळ आहे, आणि आज त्यांना आम्ही देवाच्या हातामध्ये देवाच्या वचनासाठी समर्पित करत आहोत. या पाळकसाहेब. महिमा आणि गौरव मी प्रभू येशूला देतो, कारण तो त्या आदरास योग्य आणि भयास योग्य असा परमेश्वर आहे. आणि खरोखर पाळक साहेबांचे बी पास्टर अब्राम यांचे मनापासून आभार मानतो. चर्च ऑफ क्राइस्ट बारामती कमिटीचे मनापासून आभार मानतो की तुम्ही सेवा करण्यासाठी मला संधी दिली, याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. मी विश्वास ठेवतो कालचं सेक्शन आशीर्वादित झालं. 2 सेक्शन झाले, त्याच्यामध्ये पाळक साहेबांनी सांगितलं की 5 गोष्टी तरुणांना शिकवण्यात आल्या. त्याच्यानंतर तिमोथीच्या जीवनाविषयी शिकवण्यात आलं. जरी संख्येने तरुण कमी होते, पण माझा विश्वास आहे की जे पेरलं ते उगवणार आहे, कारण देवाचं वचन कार्य करणार आहे. आणि म्हणून आज आपण थोड्या वेळ देवाच्या वचनावर मनन करणार आहोत, आणि माझा विश्वास आहे की देव तुम्हाला त्याच्या वचनाद्वारे आशीर्वादित करेल. आजचा जो विषय आहे तो आहे वेदी किंवा अल्टर, त्याला इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे. इंग्लिशमध्ये त्याला अल्टर म्हटलेलं आहे, हिब्रूमध्ये त्याला म्हटलेलं आहे मिजबा, आणि त्याला कत्तल किंवा बलिदानाची जागा म्हटलेली आहे. अब्रामाच्या 4 वेद्या आज आपण बघणार आहोत. त्याच्या जीवनामध्ये ज्या 4 त्यांनी वेद्या बांधल्या, त्यावर आज आपण विचार करणार आहोत, मनन करणार आहोत. अब्राम ज्यावेळेस पहिली वेदी बायबलमध्ये बांधलेली दिसत आहे, ती नोहाने बांधली. ज्यावेळेस नोहा जल प्रलयातून तारोमधून बाहेर आला, त्यावेळेस त्यांनी पहिली वेदी बांधलेली दिसत आहे. त्याच्यानंतर अब्रामाने वेदी बांधली. देवाने वेदीविषयी नियम दिलेले आहेत. पहिली वेदी आम्ही दुसरी वेदी आम्ही बघतो की मातीपासून बनवलेली वेदी. निर्गम 20:24 मध्ये आपण बघतो की मातीपासून वेदी बनवली गेली. त्याच्यानंतर देवाने वेदीविषयी नियम दिले. न बनलेले दगड किंवा ज्याच्यावर काही वस्तू यूज केली नसेल अशी वेदी बांधण्यासाठी देवाने आज्ञा दिलेली आहे. आणि वेदी जी आहे ती देवाची स्तुती किंवा प्रार्थनेचं दर्शक आहे. ज्या वेदीमधून देवाकडे प्रार्थना केली जाते, देवाची उपकार स्तुती केली जाते, देवाला अर्पण आणलं जातं, अशी ही वेदी. अब्रामाने त्याच्या जीवनामध्ये 4 वेद्या बांधल्या, आणि त्या 4 वेद्या आम्ही आमच्या जीवनामध्ये बांधणं आज गरजेचं आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये त्या वेद्या स्थिर करणं गरजेचं आहे. 4 वेद्याविषयी आज आपण बघणार आहोत. अब्राम जो होता तो खाद्याचा ऊर या देशामधला होता. ते अतिशय आल्हाददायक असं शहर होतं खाद्याचं ऊर, आणि संपूर्ण देशाची राजधानी असं ते होतं खाद्याचं ऊर. आणि भरभराटीचं शहर होतं. संस्कृती आणि व्यापार उद्यम याचे ते एक केंद्रच होते. पुरातन काळात ते एक खूपच प्रगतशील बंदर असं होतं भरभराटीचं, पण ते एक मूर्तीपूजक शहर होतं. आणि अब्राम आणि त्याचं कुटुंब त्या मूर्तीपूजेत बुडालेलं होतं. चंद्र देवतेची अब्राम आणि त्याचं कुटुंब उपासना करणार होतं, पण देवाने अब्रामाला निवडलं. उत्पत्ती 12 मध्ये आम्ही बघतो की अब्रामाला देवाने पाचारण केलं. देवाने अब्रामाला सोडायला सांगितलं त्याचं घरदार, त्याचे नातेवाईक, आणि देव त्याला म्हटला की मी तुला दाखवन, त्या देशात जा. आणि देवाचं पाचारण त्यांनी स्वीकारून आम्ही बघतो की अब्राम त्यातून निघून गेलेला दिसत आहे. अब्रामाने 4 वेद्या बांधल्या. पहिली
जी वेदी त्यांनी बांधलेली दिसत आहे. उत्पत्ती याचा 12वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये ती पहिली वेदी आहे. परमेश्वर अब्रामाला दर्शन देऊन म्हणाला, हा देश मी तुझ्या संतानाला देणार. परमेश्वराने त्याला दर्शन दिले म्हणून तेथे त्याने परमेश्वराची वेदी बांधली. पहिली वेदी अब्रामाने बांधली. ज्यावेळेस देवाने त्याला दर्शन दिलेलं दिसत आहे, ज्यावेळेस देवाने त्याला पाचारण केलं, त्याला कुठं जायचं हे माहित नव्हतं, पण देवाने जे पाचारण केलं त्या पाचारणाला त्याने प्रतिसाद दिला आणि तो निघालेला दिसत आहे. त्याने त्याच्यावर लोटाला घेतलं, त्याची पत्नी घेतलं, त्याच्याकडे होतं सगळं घेऊन तो गेला. आणि आम्ही पुढे बघतो, ज्यावेळेस तो कनान देशामध्ये आला त्यावेळेस देवाने त्या ठिकाणी त्याला दर्शन दिलेलं दिसत आहे. आणि दर्शन दिल्यामुळं अब्रामाने तिथे वेदी बांधलेली दिसत आहे. ही वेदी आहे. ही कुठली वेदी आहे? तर ही वेदी आहे जिला आम्ही म्हणू शकतो ही वचनाची वेदी आहे. ज्या ठिकाणी अब्रामाला दर्शन दिलं, एक प्रॉफेटिक वर्ड अब्रामकडे आलं आणि अब्रामाने काय केलं, त्या ठिकाणी वेदी बांधलेली दिसत आहे. त्याला आम्ही म्हणू शकतो ही वचनाची वेदी आहे. अल्टर ऑफ वर्ड ऑफ गॉड, वचनाची वेदी. अब्रामाला हे गरजेचं होतं. अब्रामाच्या मनात तो मनुष्य असल्यामुळे त्याच्या मनामध्ये वेगवेगळे विचार असतील, वेगवेगळ्या संकल्पना येत असतील, वेगळे विचार येत असतील. अरे आपण चाललो तरी कुठं? त्यावेळेस त्याला ती गरज होती आणि देवाने त्याला दर्शन दिलं आणि त्याला धीर आला. देवाने त्याला दर्शन दिलं आणि त्याला धीर आला. त्या ठिकाणी त्यांनी वेदी बांधलेली दिसत आहे. आणि म्हणून आम्ही त्याला म्हणतो की वचनाची वेदी त्या ठिकाणी आहे. आमच्या जीवनामध्ये ही वचनाची वेदी असणं गरजेचं आहे प्रियांनो. वचनाची वेदी आमच्या जीवनामध्ये आम्ही बांधणं गरजेचं आहे. देवाचे अभिवचन त्याच्या वचनामध्ये आहेत. देवाने जे अभिवचन तुम्हाला आणि मला दिले आहेत ते पूर्ण करणारा आमचा देव आहे. त्याचे अभिवचन हे व्यर्थ न जाणारे आहेत. पहिले करिंथ ह्याचा फर्स्ट किंग चॅप्टर 8:56 असं वचन सांगतं की देवाचं वचन कधी न व्यर्थ जाणार आहे. रोम 8:21 असं आता लिहिलेलं आहे की देवी सामर्थ्य दिले, आश्वासन असं देवाचं वचन आहे. ख्रिस्तामध्ये 2 करिंथ 10:20 मध्ये असं सांगितलेलं आहे, ख्रिस्तामध्ये रवलेलं असं देवाचे अभिवचन आहेत. अमर्यादित मोलाचे 2 पेत्र 1:4 मध्ये असं लिहिलेलं आहे की अमर्यादित मोलाचे असे देवाचे अभिवचन आहेत. आणि या अभिवचनाची अब्रामाला गरज होती. आणि म्हणून देवाने ज्यावेळेस त्याला दर्शन दिलं, प्रॉफेटिक वर्ड त्याला दिला, त्यावेळेस त्याने वेदी बांधलेली दिसत आहे. त्याला आम्ही म्हणतो की ती वचनाची वेदी आहे. आणि ही वचनाची वेदी आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये आम्ही बांधणं गरजेचं आहे प्रियांनो. देवाचं वचनाने आमचं जीवन ओतप्रीत झालं पाहिजे. देवाच्या वचनाने आमच्या जीवनाला आम्ही भिजवून टाकलं पाहिजे. मार्टिन लुथर विषयी असं म्हटलेलं आहे की तो त्याचा सत्विवेक बुद्धी जी आहे की देवाच्या वचनाचा दास होती. देवाच्या आत्म्याने त्याच्या सत्विवेक बुद्धीला पकडून ठेवलं होतं आणि त्याप्रमाणे तो करायचा. आमचं सुद्धा जीवन अशा प्रकारे पाहिजे. आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये ही वचनाची वेदी बांधणं गरजेचं आहे. वचनामध्ये, देवाच्या वचनामधून भिजून गेलं पाहिजे की ते पूर्णपणे आमचं संरक्षण करू शकेल. देवाचं वचन आम्हाला बंधनातून मुक्त करतं. बायबलमध्ये सांगतं की आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये देवाला स्तोत्र गा. देवाचं वचन, वचनाच्या नियंत्रणाखाली आमचे जीवन पाहिजे. देवाचे वचन सत्याने जीवन जगण्यास सहाय्य करतं. म्हणून आमच्या जीवनामध्ये हे देवाच्या वचनाची वेदी बांधणं गरजेचे आहे. आमच्या जीवनामध्ये, वैयक्तिक जीवनामध्ये देवाचं वचन अंतर्यामी सत्य गोष्टी प्रगट करतं. देवाच्या वचनाला सत्य आपल्या ओठापेक्षा आपल्या जीवनाद्वारे अधिक दिसून यायला पाहिजे. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही पहिली वेदी बांधली पाहिजे, ती म्हणजे देवाच्या वचनाची वेदी. आम्ही देवाच्या वचनानुसार चालणारे लोक पाहिजे. आमचं जीवन देवाला आवडणार असं जीवन पाहिजे. आम्ही केवळ पारंपरिक ख्रिस्ती पाहिजे नाही, तर आम्ही देवाच्या वचनाला, आमच्या देवाच्या सत्य वचनाला आमच्या जीवनामध्ये आम्ही आचरण करून चालणं दाखवणं गरजेचं आहे. देवाचं वचन सत्य आहे आणि ते सत्य आमच्या जीवनामध्ये स्वीकारून
त्याप्रमाणे आम्ही चालणं गरजेचं आहे. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये पहिली वेदी आम्हाला बांधायची ती म्हणजे देवाच्या वचनाची वेदी. भरपूर साऱ्या वचनाविषयी, देवाच्या वचनाविषयी भरपूर साऱ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. या ठिकाणी लिहिलेल्या आहे की कलसेकरास पत्र 3 अध्याय आणि 16 वचन अशा प्रकारे सांगतं. कलसेकरास पत्र 3 अध्याय आणि 16 वचन अशा प्रकारे सांगतं, ख्रिस्ताचे वचन तुमच्यामध्ये भरपूर राहो, परस्परांना सर्व ज्ञानाने शिकवण द्या, बोध करा, आपल्या अंतकरणात देवाला स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा. योहान 17:17 मध्ये असं म्हटलेलं आहे, योहान 17:17 मध्ये की तू त्यांना सत्यात समर्पित कर. येशू ख्रिस्ताची प्रार्थना, तू त्यांना सत्यात समर्पित कर. स्तोत्रसंहिता 119:11 मध्ये असं सांगितलेलं आहे की तुझ्या विरुद्ध मी पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझं वचन काय केलेलं आहे, जपून ठेवलेलं आहे. आम्हाला आमच्या जीवनामध्ये ही वचनाची वेदी बांधणं गरजेचं आहे. देवाच्या सत्य वचनाला आमच्या जीवनामध्ये आम्ही स्वीकारून त्याप्रमाणे चालणारे लोक आम्ही पाहिजे. दुसरी वेदी, अब्रामाने जी दुसरी वेदी बांधली ती आम्हाला दिसत आहे. दुसरी वेदी उत्पत्ती 13 आणि 4 वचन. त्याने प्रथम बांधली होती, त्या ठिकाणी तो आला, तेथे त्याने परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. पहिली वेदी आम्ही बघितली वचनाची वेदी. दुसरी वेदी आहे ती आहे प्रार्थनेची वेदी. आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रार्थनेची वेदी बांधणं गरजेचं आहे. प्रार्थना जी आहे ती देवाला खुश करण्यासाठी नाही, देवाला आमच्याकडे वळवण्यासाठी नाही, तर आम्ही देवाकडे वळण्यासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आमच्या जीवनामध्ये ही प्रार्थनेची वेदी, वैयक्तिक जीवनामध्ये प्रार्थनेची वेदी बांधणं गरजेचं आहे. प्रार्थना हे प्रथम देवाबरोबर संपर्क साधण्याचे, कारण सर्वात महत्वाचे साधन ते जगिक गोष्टींनी गजबजले आहेत, ते प्रार्थनेद्वारे मोकळे केले जातात. प्रार्थनेची वेदी आम्ही जीवन बांधणं गरजेचं आहे. या ठिकाणी अब्रामाने दुसरी वेदी बांधली, त्या वेदीला आम्ही म्हणू शकतो की ती प्रार्थनेची वेदी आहे. आमच्या जीवनामध्ये ही वेदी बांधणं गरजेचं आहे. तरुणांनो, प्रार्थना आरोग्य देते, प्रार्थना अद्भुत चिन्ह चमत्कार करते, प्रार्थना अशक्य गोष्ट शक्य करते, प्रार्थना स्वर्गाची चावी आहे की जी स्वर्ग मोकळा करते. आणि म्हणून आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये आम्ही प्रार्थनेची वेदी बांधणं गरजेचं आहे. ज्यावेळेस मी एक उदाहरण ऐकलं आणि त्या उदाहरणाद्वारे खूप उत्तेजन मला भेटलं. एक डॉक्टर होते आणि ते डॉक्टर जे होते त्यांना एका ठिकाणी कॅन्सर स्पेशलिस्ट ते होते आणि त्यांना दूरदेशी कुठेतरी बाहेर जायचं होतं. आणि मग ते त्यांचे सहकारी सर्व विमानाने प्रवास करत होते आणि मधीच त्या वातावरणात काहीतरी बिघड झाल्यामुळं ते विमान तिथंच थांबलं. विमान ते उतरवलं आणि मग त्यांना त्या ठिकाणी पोहोचायचं होतं आणि ते अर्जंट होतं, कारण त्यांची अपॉइंटमेंट तशी होती. आणि मग त्यांनी त्यांच्या सहकार्याला म्हटलं की मला त्या दुसरीकडे पोहोचणं गरजेचं आहे, काहीतरी तुम्ही अरेंजमेंट करा, मला त्या ठिकाणी जायचंय. आणि मग कसं ना कसं करून त्याला त्या ठिकाणी गाडीची व्यवस्था केली, 4 व्हीलरची. आणि मग तो डॉक्टर जे आहे तो गाडी चालवत एका रस्त्याने चालला होता आणि जसं तो पुढे चालला होता त्या ठिकाणी एक वादळ आलेलं दिसत आहे. एवढं वादळ आणि वारा आला की त्याला गाडी चालवणे अशक्य झालं. त्याला वाटलं आता कुठंतरी जर मला जागा भेटली तर माझा जीव वाचला जाईल, कुठेतरी मला आश्रयासाठी ठिकाण भेटेल तर मी वाचला जाईल. आणि मग प्रार्थना करत करत कुठेतरी एक ठिकाणी त्याला एक खोली दिसली आणि त्या खोलीकडे तो गेला. अरे या ठिकाणी एक खोली आहे, त्या ठिकाणी जावं मी. आणि तो त्या ठिकाणी गेला आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याने दरवाजा वाजवला आणि एक बाई त्या ठिकाणी आली. त्या बाईने दरवाजा उघडला. म्हटला, ताई थोड्या वेळासाठी, वादळ आणि वारं भरपूर आहे, तुम्ही मला थोड्या वेळ आसरा दिला तर खूप चांगलं होईल. आणि मग त्या बाईंनी म्हटलं की या दादा, काय हरकत नाही, तुम्ही बसा. आणि मग ते आले, त्या ठिकाणी बसले आणि म्हटले, दादा तुम्ही इथंच बसा, मी तुमच्यासाठी जाऊन अन्न तयार करते, थोडासा नाश्ता, चहा, पाणी आणते तुम्हाला, तुम्ही इथंच बसा. आणि मग ती बाई गेली आणि मग तिने चहा बनवला, थोडा नाश्ता आणला आणि त्यांना दिला.
आणि त्यांनी ते खाल्ला. आणि मग त्याच्यानंतर ती बाई म्हटली, दादा तुम्ही कुठं जाऊ नका, वादळ आणि वारं भरपूर आहे, तुम्ही इथंच थोड्या वेळ बसा. आणि मग ते बसले आणि मग ती बाई एका ठिकाणी कोपऱ्यात गेली आणि देवाजवळ त्या ठिकाणी एक लहान लेकरू होतं. त्या लहान लेकराच्या शेजारी ती प्रार्थना करत होती. आणि ज्यावेळेस त्या डॉक्टरने बघितलं ही बाई प्रार्थना करत आहे, त्यावेळेस ती प्रार्थना करून झाल्यानंतर, बाई तुम्ही खूप देवभक्ती स्त्री दिसता, तुम्ही प्रार्थना करणाऱ्या स्त्रिया दिसता. पण तो मनातल्या मनात डॉक्टर म्हणत होता, ही बाई, हिला काय मी करू शकतो, हिच्यासाठी मी काय करावं, कारण हिने माझं जीव वाचवला, हिच्यासाठी मी काय करू शकतो, मी कोण आहे हिला माहित नाही. मग त्या डॉक्टरांनी तिला विचारलं, ताई मी एक विचारू का, तुम्ही काय करत होता? ते म्हटले, मी प्रार्थना करत होते, मी येशूला मानणारी स्त्री आहे. म्हटले काय झालं, कशासाठी प्रार्थना करत होत्या? म्हटले त्यांना म्हटलं की दादा, आज माझा लहान मुलगा आहे आणि डॉक्टरने त्याला सांगितले त्याला कॅन्सर आहे, आणि मी भरपूर सारा इलाज त्याच्यासाठी केला, पण कुणीतरी मला सांगितलं या डॉक्टरचा हात लागला ना तर हा कॅन्सर बरा होतो. आणि मग पण त्यासाठी खर्च भरपूर आहे, आणि मी एक गरीब बाई, मला कोणाचा आधार नाही, कसं काय मी माझ्या मुलाचा इलाज करणार? त्या डॉक्टरना भेटायचं कसं काय जाणार मी, कारण माझ्याकडे एवढा पैसा नाहीये. मी काय करू शकते? मी केवळ प्रार्थना करू शकते. मी येशूकडेच प्रार्थना करू, कारण त्याच्याशिवाय मला आहे तरी कोण, कारण तोच माझा आधार, तोच माझा भरोसा आहे. देवाला माझी परिस्थिती ठाऊक आहे, मी माझ्या मुलाचा इलाज नाही करू शकत, कारण माझ्याकडे एवढीच माझ्याकडे संपत्ती नाहीये. त्या डॉक्टरने ज्यावेळेस ऐकलं त्याचं अंतःकरण भरून आलं. म्हटलं ताई, तुम्ही ज्या डॉक्टरना शोधत आहात ना तो डॉक्टर मी स्वतः आहे. आज त्या बाईच्या प्रार्थनेने तो डॉक्टर कुठं होता, पण त्या प्रार्थनेच्या द्वारे देवाने त्या डॉक्टरांना तिच्या घरी आणलं. प्रार्थनेची वेदी आमच्या जीवनामध्ये वाढणं गरजेचे. प्रार्थना अद्भुत प्रकारे काम करते, आमच्या विचाराच्या बाहेर प्रार्थना कार्य करते, आणि म्हणून आम्हाला ही प्रार्थनेची वेदी आमच्या जीवनामध्ये बांधणं गरजेचं आहे. येशू ख्रिस्त ज्यास वधस्तंभावर जात होता त्यास आम्ही बघतो त्याने गेतशेमोन बागेमध्ये 3 वेळा प्रार्थना केली. कठीण परिस्थितीमध्ये प्रार्थना करणं, बायबल सांगतं निरंतर प्रार्थना करा. 12 प्रेषितांची निवड करत असताना येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली. प्रार्थना हे त्याचा भाग नव्हता, तर ख्रिस्त येशूचं हे प्रार्थना हे जीवन होतं. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये प्रार्थना हा भाग नसावा, तर प्रार्थना आमचं जीवन असणं गरजेचं आहे. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही दुसरी वेदी बांधणं गरजेचं आहे, ती म्हणजे प्रार्थनेची वेदी. वधस्तंभाला तोंड देण्यापूर्वी ख्रिस्त येशूने प्रार्थना केली, त्याने वधस्तंभावर असताना प्रार्थना केली, आणि मग तुम्हाला आम्हाला प्रार्थना करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या प्रत्येक प्रसंगी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आम्ही निरंतर प्रार्थना करणारे लोक पाहिजे. जर आमच्या जीवनामध्ये आमचं जीवन योग्य नाहीये तर देव आमची प्रार्थना ऐकू शकत नाही. आणि म्हणून आमची दुसरी वेदी आम्हाला बांधायची, ती म्हणजे प्रार्थनेची वेदी. देवाची मेहर नजर मिळवण्यासाठी नाही, तर त्याच्या कृपेच्या प्रवाहाला आपल्या उघडलेल्या आत्म्यामध्ये प्रवेश मिळावा म्हणून आम्ही प्रार्थना केली पाहिजे. देवाला आपल्याकडे वळण्याची नाही, परंतु आपल्याला कृपाळू देवाकडे वळण्यासाठी म्हणून आम्ही प्रार्थना करणे गरजेचं आहे. आणि म्हणून अब्राहामाने ज्यावेळेस वेदी बांधलेली दिसत आहे त्या वेदीला आम्ही म्हणू शकतो की ती प्रार्थनेची वेदी आहे. प्रार्थना स्वर्गाची चावी आहे. प्रार्थना अद्भुत काम करते. आणि म्हणून आमच्या प्रत्येक वैयक्तिक जीवनामध्ये आम्ही प्रार्थनेची वेदी बांधणं गरजेचं आहे. तिसरी वेदी जी अब्राहामाने बांधलेली दिसत आहे ती आहे उत्पत्ती याचा 13वा अध्याय
आणि 13वा अध्याय आणि त्या ठिकाणी अब्रामाने अजून एक वेदी बांधलेली दिसत आहे. ज्यावेळेस अब्रामाला देवाने सांगितलं की हा देश मी तुझ्या संतानाला देणार आहे, त्यावेळेस त्या ठिकाणी अब्रामाने एक वेदी बांधलेली दिसत आहे. ज्यावेळेस लोटाला सांगितलं, अब्रामाला सांगितलं की लोटा तू पहिली चान्स तुझा, जरी मी श्रेष्ठ आहे, जरी मी मोठा आहे, पण अब्रामाने जी संधी आहे ना ती लोटाला दिलेली दिसत आहे. आणि लोटाने सदोम आणि गमोरा निवडलेला आहे, दुष्ट शहर. पण अब्रामाने ज्यावेळेस देवाने अब्रामाला दर्शन दिलं त्यावेळेस त्या ठिकाणी अब्रामाने वेदी बांधलेली दिसत आहे. कुठंच लिहिलेलं आहे, उत्पत्ती 13 या ठिकाणी लिहिलेलं आहे, लोट अब्रामपासून वेगळा झाल्यावर परमेश्वर अब्रामाला म्हणला, तू आहेस तेथून उत्तरेकडे, दक्षिणेकडे, पूर्वेकडे, पश्चिमेकडे दृष्टी लावून पहा, कारण हा जो देश मी तुला दिसत आहे तो तुला व तुझ्या संतानाला कायमचा देणार. मी तुझी संतती पृथ्वीच्या रंजकणासारखी करेन. कोणाला पृथ्वीच्या रंजकणाची गणना करता आली तर तुझ्या संतची गणना करता येईल. उठ, या देशाची लांबी रुंदी फिरून पहा, कारण तो देश मी तुला देणार आहे. मग अब्राम मुक्काम करीत करीत हेब्रोन जवळ मम्रेच्या एलोन राईत येऊन तेथे आपला डेरा देऊन राहिला. तेथे त्याने परमेश्वराची वेदी बांधलेली दिसत आहे. तिसरी वेदी जी अब्रामाने बांधलेली आहे ती आहे, त्याला आम्ही म्हणू शकतो की ती आराधनेची वेदी. अब्रामाने तिसरी वेदी बांधली, ती आराधनेची वेदी बांधली. ज्यावेळेस अब्रामाला देवाने अभिवचन दिलं ते त्याला प्राप्त झालं नव्हतं, त्याला ते भेटलं नव्हतं. त्याला सांगितलं की मी तुझ्या संतानाला देणार आहे, हा देश त्याला भेटला नव्हता, पण देवाने ते अभिवचन दिलं आणि त्या ठिकाणी त्याने वेदी बांधलेली दिसत आहे. आम्ही त्याला म्हणू शकतो ती आराधनेची वेदी अब्रामाने म्हणू शकतो. आम्ही आमच्या जीवनामध्ये आराधनेची वेदी बांधणं गरजेचं आहे. एक गीतगार असं म्हणतो, कुछ मिले या ना मिले प्रभू की स्तुती हो, वो बडे मैं घटू प्रभू की स्तुती हो. तिसरी वेदी आम्ही बांधणं गरजेचं आहे. आमच्या जीवनामध्ये आम्ही आराधनाची वेदी बांधणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्हाला भेटतं, ज्यावेळेस आमच्याकडे असतं, त्यावेळेस आम्ही देवाची आराधना करतो, त्यावेळेस आम्ही देवाची उपकार स्तुती करतो. पण या ठिकाणी अब्रामाला ते प्राप्त झालेलं नाहीये, अब्रामाला ते भेटलेलं नाहीये. देवाने त्याला अभिवचन दिलेलं आहे, तुझ्या संतानाला देणार आहे. हा देश त्याला भेटला नव्हता, फक्त त्याला सांगितलं होतं की तो देश तुझ्या संतानाला भेटणार आहे आणि त्याने स्वीकारलं विश्वासाने. तिसरी वेदी त्याने बांधली, ती आराधनेची वेदी बांधणं गरजेचं आहे. आम्ही ही वेदी आमच्या जीवनामध्ये बांधणं गरजेचं आहे. आम्हाला काय मिळो न मिळो आम्ही देवाची आराधना करणं गरजेचं आहे. देव आम्हाला आरोग्य देऊ न देव आम्ही आराधना करणं गरजेचं आहे. आमची परिस्थिती सुधरो न सुधरो देवाची आराधना करणं गरजेचं आहे. आमच्या जीवनामध्ये ही आराधनाची वेदी बांधणं गरजेचं आहे. आराधना में आम्ही आत्ताच गाणं म्हटलं की आराधना में छुटकारा, आराधना में चंगाई. आमच्या जीवनामध्ये ही आराधनाची वेदी बांधणं गरजेचं आहे. एक जॉन नावाचा एक मनुष्य होता, गरीब एक मनुष्य होता जॉन नावाचा, आणि त्याच्या मुलीने त्याच्याजवळ हट्ट केला की पप्पा मला आज खायला चिकन पाहिजे. गरीब होता, खिशात पैसे नव्हते, पण मुलीची डिमांड होती की पप्पा मला आज चिकन खायचंय. ठीक आहे म्हटलं, काय हरकत नाही, आज मी तुझ्यासाठी बाजारात जातो आणि चिकन आणतो. आणि म्हटलं त्यात पुढे आपण काय करायची, देवाची आराधना करायची, हात उंच करायचे आणि देवाची आराधना करायची, देवाची स्तुती करायची, काहीच करायचं नाही. मग मुलगी आणि बाप एका ठिकाणी बसले आणि देवाची स्तुती करायला लागले, देवाची आराधना करायला लागले. त्याच्याकडे काही नव्हतं, पैसा नव्हता, काही नव्हतं. म्हटलं मुलीला, म्हटलं विश्वासाने, म्हटलं जा मुली जा, एक भांडं आण. तिने भांडं आणलं. म्हटले तू भांडं ठेव, मी मंडईत जातो आणि पटक्यात चिकन घेऊन येतो. आणि बाप आणल या आशेने मुलीने सगळं अरेंजमेंट करून ठेवलं. लाकडं रचले, पातीला आणलं, ठेवलं, आणि बाप आला आणि बापाने पिशवी आणली, मंडईतून पिशवी आणली. आता मुलीला वाटलं की बापाने काहीतरी चिकन आणलेलं आहे. मुलगी झाली खुश. आणि मग मुलीला म्हटलं बाप लवकर जा आणि असं मसाला वगैरे आण.
तत्पूर्वी दापाने काय केलं, ती पिशवी ठेवली, त्याच्यात दगड होता, दगड तो ह्याच्यात टाकला, त्या डिग्गीमध्ये त्याच्या भांड्यामध्ये टाकला आणि बंद केलं. आणि मग आता मुलीला म्हटलं, बस आता इथं आपण दोघं देवाची प्रार्थना करू, देवाची स्तुती करू. आणि मग देवाची स्तुती करायला लागले. प्रभू आम्ही तुझे आभार मानतो, प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या सर्व चांगुलपणाबद्दल देवाची स्तुती करत राहिले. आता त्या बापालाच माहिती त्या भांड्यामध्ये काय आहे. मुलीला माहित नव्हतं, मुलीला वाटलं चिकन मस्त शिजत आहे, आता जेवण झाल्यानंतर खायचं आपण मस्त, तिला तेच आहे, बापाने आणलेलं आहे, तिला विश्वास आहे. पण त्या बापालाच माहित होतं. पण त्याने त्याच्या मुलीला सांगितलं आपण आराधना करायची, देवाची उपकार स्तुती करायची. आणि दोघं बाप आणि लेक देवाची स्तुती करायला लागले, देवाची आराधना करायला लागले. काहीच नव्हतं त्याच्यामध्ये. आणि मग काही वेळाने एक मनुष्य आला, शोधत आला की जॉन नावाचा मनुष्य कुठे आहे, जॉन नावाचा मनुष्य कुठे आहे. तो मानव सुटला आणि त्याच्याकडे गेला. म्हटलं मीच आहे तो. काय झालं. म्हटला मला या ठिकाणी माझा डब्बा राहिलेला आहे आणि काही पैसे त्याला द्यायचे. तो म्हटलं तूच आहे का. हा म्हटलं मीच आहे. हे धर म्हटलं, देवाने मला एवढे एवढे पैसे तुला द्यायला लावलेले. आणि डब्बा उघडला तर डब्यामध्ये मुलीला जे पाहिजे होतं ना चिकन, तेच त्या डब्यामध्ये निघालं. आणि मग तो खूप आनंदी झाला आणि मग परत गेला. आणि मग मुलीला दाखवतो उघडून, हे बघ. आणि मग बाप आणि लेकीने ते मिळून खाल्लं. आराधना ज्यावेळेस आम्ही करतो ना, त्यावेळेस देव अद्भुत प्रकारे काम करतो. या जॉनकडे काहीच नव्हतं, पण देवाने त्याच्यासाठी मार्ग तयार केला. आराधना आमच्यासाठी मार्ग तयार करते. आराधना आमच्या जीवनामध्ये अद्भुत काम करते. म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये तिसरी वेदी बांधणं गरजेचं आहे, ती म्हणजे आराधनेची वेदी. आम्हाला काय मिळो न मिळो, पण आम्ही आराधना केली पाहिजे. आम्ही देवावर रुसलं नाही पाहिजे. काय लोक देवावर रुसतात, देवाने माझी प्रार्थना ऐकली नाही, देवाने मला हे दिलं नाही. जसं देव आमचा कर्जदारच आहे, देवावर आम्ही उपकार केलेले आहेत, असे काही लोक आहेत. पण आम्ही आमच्या जीवनामध्ये सतत आराधनेची विधी असणं गरजेचं आहे. आम्हाला काय मिळो न मिळो, आमच्या शेजाऱ्याची उन्नती झाली तरी आम्ही देवाची आराधना केली पाहिजे. आमच्या बाजूला देवाने आशीर्वाद केलं तरी आम्ही आराधना केली पाहिजे. आमच्या जीवनामध्ये ही आराधनेची विधी आम्ही बांधणं गरजेचं आहे. तिसरी वेदी अब्रामाने जी बांधली ती होती आराधनेची वेदी. त्याला तो देश दिला नव्हता, देव त्याला देणार होता. त्याच्या संततीला ते प्राप्त झालं नव्हतं, देव ते देणार होता. पण त्याने ते स्वीकारलं आणि देवाची आराधना त्याने केली. पहिली वेदी आम्ही बघितली वचनाची वेदी, दुसरी वेदी आहे ती प्रार्थनेची वेदी, तिसरी वेदी आहे आराधनेची वेदी, आणि चौथी वेदी अब्रामाने जी चौथी वेदी बांधली ती आहे समर्पणाची वेदी. कुठं आहे. उत्पत्ती 22 मध्ये दिलेलं आहे. उत्पत्ती 22. या ठिकाणी आम्ही बघतो की या ठिकाणी अब्रामाने वेदी बांधलेली दिसत आहे. अब्रामाला एक आज्ञा सांगितलेली. हा जो प्रसंग आहे ना, तो खूप आणीबाणीची वेळ आहे अब्रामाच्या जीवनामध्ये. एक कठीण प्रसंग अब्रामाच्या जीवनामध्ये आहे. आम्हाला ही गोष्ट ज्यावेळेस ही गोष्ट आम्ही जर वाचाल ना मनापासून, तर आमचं अंतःकरण भरून आल्याशिवाय राहणार नाही. मी अभ्यास करत होतो, मी विचार करत होतो की देवाने अब्रामाला जे स्वभाव जे प्रिय आहे ना त्या गोष्टी सोडण्यास सांगितलं. पहिली गोष्ट आम्ही उत्पत्ती 12 मध्ये बघतो की देवाने अब्रामाला काय सोडण्यास सांगितलं, त्याचे नातलग, त्याचे गणगोत ते सोडण्यास सांगितलं. स्वभाव जे अब्रामाला प्रिय होतं ना ते अब्रामाला सोडण्यास सांगितलं. दुसरी गोष्ट अब्रामाला सोडण्यास सांगितली, त्याचा पुतण्या लोट. अब्रामाचा जीव होता लोटावर, लोट सोडण्यास सांगितला. त्याच्यानंतर हागारच्या पोटी इश्माईल झाला, त्या इश्माईलला सोडण्यास सांगितलं देवाने. आणि चौथी गोष्ट देवाची देणगी इसाक, त्याला अब्रामाला देवाने सोडायला सांगितलं. स्वभाव जे अब्रामाला प्रिय होतं ना देवाने ते सोडायलाच लावलं. ही समर्पणाची वेदी आमच्या जीवनामध्ये आम्ही बांधणं गरजेचं आहे. देवाच्या मध्ये आणि आमच्यामध्ये अशी कुठलीच गोष्ट आम्ही राखून न ठेवली पाहिजे. आमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान आमचा देवच असणं गरजेचं आहे.
आमच्या पतीपेक्षा, आमच्या पत्नीपेक्षा आमच्या जीवनामध्ये आम्हाला देव प्रथम पाहिजे. आम्ही ही समर्पणाची वेदी आमच्या जीवनामध्ये बांधणं गरजेचं आहे. मी विचार करत होतो या समर्पणाच्या वेदीविषयी की किती अद्भुत अशी गोष्ट आहे. अब्रामाला हे कळत नसेल, मला असं वाटतं. देव काय करणार आहे त्याच्या जीवनामध्ये हे त्याला माहीत नसेल. कोण गुंतला त्या ठिकाणी? अब्राम गुंतलेला नव्हता, तर देव स्वतः त्या परीक्षेमध्ये गुंतलेला होता. कारण कसोटी कुणाकडनं होती? देवाकडनं होती. आता अब्रामाला वाटलं असेल इसाक झाला म्हणजे सगळं काही संपलं. असं नाहीये. देवाच्या मध्ये आणि तुमच्यामध्ये अशी कुठलीच गोष्ट राखून न ठेवायला पाहिजे. अब्रामाला आणि हेच सांगायचं होतं देवाला. अब्रामाने विचार केला असेल, अरे मी विचार केला की त्या काळामध्ये, उत्पत्तीच्या काळामध्ये कुठं मुलं देण्याची रीत होती, कुठं लेकरं देण्याची रीत होती. देवाने असं काय मागितलं? ऐसाकाचं अर्पण का मागितलं? कारण लेवीमध्ये जर आम्ही बघतो तर देवाने या गोष्टीला मना केलेले आहे. लेवी आणि अनुवादामध्ये जर वाचाल तर त्या ठिकाणी देवाने या गोष्टीला मना केलेली आहे. मग देव अशी किचकट गोष्ट का मागत आहे? तुम्हाला माहिती का, जो प्लॅन देवाने त्याच्यासाठी ठरवलेला होता हे अब्रामाला माहित नव्हतं. कधी कधी देव आमच्याकडे काहीतरी गोष्टी मागतो, आम्ही ती दिली पाहिजे. आम्हाला ती गोष्ट सर्वात प्रिय असते. आम्हाला वाटतं की प्रभू आम्ही सगळं देतो, पण ही गोष्ट मागू नको रे, ही गोष्ट माझ्या जवळची आहे, ही गोष्ट तुला कशी देऊ? कधी कधी देव आम्हाला ही गोष्ट मागतो, पण आम्ही म्हणतो देवा तू सगळं घे, पण ही गोष्ट मागू नको बरं का. ही जागा जी आहे ना ती तुझी नाहीये, ही एक स्पेसिफिक जागा आहे. ती जागा केवळ मी माझ्या प्रिय व्यक्तीसाठी आणि प्रिय गोष्टीसाठी ठेवलेली आहे. पण देव त्याला म्हणते नाही, तुला काय केलं पाहिजे, तुला मी सांगतो ते केलं पाहिजे. आणि खरोखरच अब्राम जो होता ना, देवावर प्रेम करणारा होता. खरंच समर्पण त्याच्या जीवनामध्ये होतं. त्याच्यामध्ये आणि देवामध्ये अशी कुठलीच गोष्ट नव्हती राखून त्यांनी ठेवलेली. तो तयार झाला, त्याने विचार केला नाही. देवाला अब्रामाचं मुलगा पाहिजे नव्हता, देवाला अब्रामाचं अंतःकरण पाहिजे होतं. देवाला तुमचा पैसा नाही पाहिजे, देवाला तुमचं अंतःकरण पाहिजे. देव काय करणार आहे तुम्ही काही देऊन? हे पैसा सगळं त्याचं आहे, तुम्हाला प्राप्त आहे, तुम्हाला मला तो प्राप्त झालेला आहे. आज तुमच्याकडे जे आहे ते देवाकडनं प्राप्त तुम्हाला झालेले आहे. आम्ही देतो म्हणजे देवावर उपकार करत नाहीये, जे त्याने आम्हाला दिलं तेच आम्ही करतो. कारण उत्तम गोष्ट देवाकडनं प्राप्त होती, बायबल सांगतं. आणि म्हणून अब्रामाला या ठिकाणी देव जे मागत आहे, देव त्याला समजत नाहीये, पण देवाकडे त्याच्यासाठी एक योजना आहे, एक विशिष्ट प्रकारची योजना आहे. त्याला माहित नाही, कळत नाही नेमकं काय करावं अशा गोष्टीमध्ये, पण केवळ त्याने आज्ञापालन स्वीकारलं. आणि त्यांनी काय केलं, मुलगा घेतला. मुलाने विचारलं, बाबा आपण चाललोय की उपासना करण्यासाठी, सगळ्या गोष्टी करण्यासाठी चाललेलो आहे, पण पोकूर कुठं आहे, काय करायचं, कसं काय? लाकडं मुलाच्या पाठीवर आहे इसाकाच्या. आणि म्हटलं, अब्रामाने खूप छान उत्तर दिलेलं दिसत आहे त्या ठिकाणी. देव पाहून देईल, देव तरतूद करून देईल. आणि आम्ही बघतो की वर तो गेला आणि त्या ठिकाणी लाकडं रचले आणि त्या वेदीवर इसाकाला त्याने झोपवलं. मला तर वाटतं ज्यावेळेस तो डोंगर चढत असणार ना, त्याचा अंतःकरण तुटला असेल, त्याच्या डोळ्यामधून अश्रू येत असणार, त्याचे अश्रू त्या मातीवर पडत असणार. तसंच देवाने जे सांगितलं त्याने विचार केला नाही. कधी कधी आम्ही विचार करतो. जॉयस मेरिस विषयी ज्यावेळेस मी तिच्या जीवनाविषयी वाचत असताना एक गोष्ट मला कळाली की ज्यावेळेस जॉयस मेर एक ठिकाणी गेली, देवाची सेविका, ज्यावेळेस ती एक ठिकाणी गेली आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तिच्या आवडत्या गोष्टी तिने आणल्या. तिला काही कपडे आवडत होते, ते कपडे तिने घेतले आणि आपल्या घरी आणले, तिचे आवडते होते ते. आणि काही वेळाने एक स्त्री त्या ठिकाणी आली आणि तिने बघितलं, अरे हे कपडे, ती म्हटली मला माझा आवडता ड्रेस आहे. आणि नेमकं जॉयस मेरचा तो आवडता होता. म्हटली हा माझा ड्रेस आवडताय. आणि देवाचा आत्मा म्हटला, देऊन टाक, तू आणले सगळं देऊन टाक. आणि दिलं तिने. आज आम्ही बघतो की त्यांची सेवा देवाच्या कृपेने आशीर्वादित सेवा आहे. आम्ही ज्यावेळेस एखादी गोष्ट राखून ठेवतो ना, देव आम्हाला ज्यावेळेस
त्या विधवेकडे गेला. विधवेकडे काय होतं? थोडंसं पीठ होतं, पण तो गेला त्या ठिकाणी. विधवेने काय केलं? एलियाचं ऐकलं, म्हटलं जा बाई माझ्यासाठी भाकरी कर, आणि तिने केलं. कधी कधी देव आम्हाला मागतो, यासाठी मागत नाही की तुम्हाला त्यांनी दरिद्री करावं, तुमच्यासाठी जे उत्तम गोष्टी आहेत ना त्या त्यांनी करावा. आणि म्हणून आम्ही असा विचार केला पाहिजे की अब्रामाला ज्यावेळेस देवाने मागितलं त्यांनी कुठल्याही गोष्टीचा विचार केला नाही, त्याने ताबडतोब आज्ञा पालन केलं. हो प्रभू मी करतो. कधी कधी आम्ही विचार करतो, देव एखादी गोष्ट आम्हाला सोडायला सांगतो, जर आमच्या जीवनामध्ये व्यसनं असतील, आमच्या जीवनामध्ये देवाला न आवडणाऱ्या गोष्टी असतील, देव आम्हाला सांगतो हे सोड रे बाबा, हे चांगलं नाही तुझ्या जीवनासाठी, कशाला तू हे गोष्टी करतो, त्यास आम्ही विचार करतो. अरे केवळ देवच बोलत आहे का? अब्रामाला विचार केला असेल का नाही काय माहित, पण मला विचार पडला. मी ज्यावेळेस विचार करत होतो, मनन करत होतो, की ज्यावेळेस अब्रामाला देवाने सांगितलं त्यावेळेस अब्रामाला विचार पडला असेल ना, पण त्याने विचार केला नाही. देवाचा आज्ञा पालन होतं, देवाने जे सांगितलं ते त्याला करायचं होतं. आणि खरंच देवाचं प्रेम याच्यातून दिसतं. आमच्याशी देव म्हणजे कधी कधी बोलतो, आम्हाला सांगतो हे देऊन टाक रे बाबा. आम्ही म्हणतो खरंच देवच आहे का? देवाचीच वाणी आहे का? नेमकं कोण बोलते? आम्ही मनातल्या मनात देवाशी वाद करत राहतो, मनातल्या मनात देवाशी बोलत राहतो, देवा तूच आहे का रे बाबा, हे गोष्टी तू करायला सांगतोय. खरं समर्पण, तुमचं जीवन हे समर्पित पाहिजे. आम्ही समर्पित ख्रिस्ती लोक पाहिजे. ख्रिस्ती समर्पित कसे असतात माहितीये का? एकदा त्याने शब्द दिला ना त्याप्रमाणे आचरण ते करतात. देवाने शब्द दिला अब्रामाला, अब्राम देवावर बोलला नाही, देवा आता काय राव, आता 100 माझं वय झालंय, तू आता मुलगा दिला आणि आता तू परत मागतोय, असं कुठं असतं का? असं बोलला नाही तो देवाला. त्याने ताबडतोब आज्ञापालन केलं. जे आज्ञापालन त्याचं होतं ना ते टिकाऊ होतं. त्याला माहित होतं माझा मुलगा जरी मेला ना तरी माझा देव जिवंत करेल. या ठिकाणी एक सुंदरसं आम्ही त्या ठिकाणी पाहतो, जसं इसाकाच्या ऐवजी एडका त्या ठिकाणी अर्पण केलेला दिसत आहे, तसंच इसाकाच्या जागी एडका दिसत आहे. तसंच आम्ही जी पात्रता आमची होती, ज्या शिक्षेस आम्ही पात्र होतो, आमची जागा ख्रिस्त येशूने त्या वधस्तंभावर घेतली. एक सुंदरसं चित्र त्या ठिकाणी दिसत आहे. येशू ख्रिस्ताचं एक दर्शक त्या ठिकाणी दिसत आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये हे समर्पण करणं गरजेचं आहे. आम्ही कित्येक वेळा मुखाने शब्द देतो, आम्ही हे करू ते करू ते करू, काही परिस्थिती झाली तरी करू, पण ज्यास वेळ येते ना त्यास आम्ही कृती करत नाही. आम्ही फक्त ढकलतो पुढं पुढं त्या गोष्टी, आम्ही त्या कृती करत नाही. खरा समर्पित जो असतो ना, खरा ख्रिस्ती समर्पित असतो, त्याच्या जीवनामध्ये काही परिस्थिती द्या तो त्या करण्यासाठी तयार असतो. आम्ही तशा प्रकारचे ख्रिस्ती लोक झाले पाहिजे की आम्ही काही झालं ना तरी आम्ही आमचं समर्पण सोडता कामा नये. आम्ही जे समर्पण केलं आहे ना त्या समर्पित जीवनाने आम्ही चाललं पाहिजे. आमच्या जीवनामध्ये आम्ही 4थी वेदी बांधणं गरजेचं आहे, ती म्हणजे समर्पणाची वेदी. देवापासून कुठलीही गोष्ट राखून ठेवू नका, कारण ज्या वेळेस तुम्ही देवापासून एखादी गोष्ट देव तुमच्याजवळ मागत आहे ना ती देऊन टाका. देव तुम्हाला आज काही मागत आहे का तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये? देऊन टाका देवाला, समर्पण करून टाका. अशी कुठलीच गोष्ट राखून ठेवू नका तुमच्यामध्ये आणि देवामध्ये. देवाने तुमच्यासाठी तरतूद केलेली आहे. अब्रामासाठी देवाने तरतूद केली होती, देव त्यांनी पुरवठा केला. देवाने तुमच्यासाठी तरतूद केलेली आहे. देवाचे योजना, देवाचं काम अद्भुत आहे आणि त्यांनी तुमच्यासाठी तरतूद केलेली आहे. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा. अब्रामाने विश्वास ठेवला. देवाने ज्यावेळेस त्याने इसाकाला सांगितलं, म्हटलं देव पाहून देणार आहे, देव तरतूद करणार देणार आहे. आमच्यासाठी देवाने तरतूद केलेली आहे, पण आम्हाला आमचं समर्पण करणं गरजेचं आहे. आज आम्ही समर्पित ख्रिस्ती पाहिजे, केवळ शब्दाद्वारे नाही तर आमच्या कृतीद्वारे आम्ही समर्पण केलं पाहिजे. आज या समयी आम्ही आमचं समर्पण देवाला करूया. आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रार्थनेची वेदी बांधूया, आमच्या जीवनामध्ये आम्ही वचनाची वेदी बांधूया, आमच्या जीवनामध्ये आम्ही आराधनेची वेदी बांधू द्या, आमच्या जीवनामध्ये आम्ही समर्पणाची वेदी बांधूया. ज्यावेळेस तुम्ही समर्पण कराल ना, एखादी गोष्ट देऊन टाकाल ना देवाच्या कार्यासाठी, देव तुमच्यासाठी तरतूद करणार आहे. आणि अशीच तरतूद करणार नाही. देव त्याला म्हटला, अब्रामा तू मुलावर सुरा उघडू नको, कारण आता मी पाहिलंय तू काय आहे, तू खरा नीतिमत्व आहे, तू खरंच माझ्यावर प्रेम करणार आहे, कारण तुझ्या विश्वास हा कृतीद्वारे आहे. याकोब म्हणतो ना, अब्रामाचा विश्वास हा कृतीद्वारे होता.
मला कळालं अब्राम, तू आता माझ्यावर प्रेम करणार आहे. आता बघ मला तुला काय करतो, तुझी संतती आकाशित ताऱ्यासारखी करतो, वाळू इतकी अगणित संतती करतो. देवाने त्याला आशीर्वाद केला, देवाने त्याची तरतूद केली, देवाने त्याची ओळख बदलून टाकली. देव आमची ओळख बदलेल ज्यावेळेस आम्ही समर्पण करेल. त्यावेळेस देवाने अब्रामाला, अब्राम त्याचं नाव होतं पण देवाने अब्राहम त्याचं नाव केलं. देवाने त्याची ओळख बदलून टाकली. खरंच समर्पण करा देवामध्ये आणि तुमच्यामध्ये कुठलीच गोष्ट राखून ठेवू नका. चौथी वेदी समर्पणाची वेदी. या 4 वेद्या आमच्या जीवनामध्ये आम्ही बांधूया. आणि सगळ्यात मोठी वेदी ती म्हणजे वधस्तंभाची वेदी. ज्या वेदीवर येशू ख्रिस्ताने स्वतःचं समर्पण केलं. सगळ्यात मोठी वेदी वधस्तंभाची वेदी, ज्या वेदीवर ख्रिस्त येशू तुमच्या आणि माझ्या पापासाठी वधला गेला. तुम्हाला आणि मला होणारी शिक्षा ख्रिस्त येशूने स्वतःवर घेतली. आणि त्या वेदीवर, वधस्तंभाच्या वेदीवर ख्रिस्त येशू मारला गेला. बायबल सांगतं आम्ही पापी असतानाच ख्रिस्त येशू त्या वधस्तंभावर मारला गेला. सगळ्यात मोठी वेदी वधस्तंभाची वेदी. ही वेदी आमच्या स्मरणात कायम असू द्या. आज आम्ही स्वतःचं परीक्षण करूया. आज आम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करूया की आमच्या जीवनामध्ये या 4 वेदी आम्ही स्थिर करूया. वचनाची वेदी आम्ही स्थिर करूया आमच्या जीवनामध्ये. वचनाकडे लक्ष देऊया. वचनाने आमचं जीवन भिजून जाऊया. ओतप्रीत आमच्या जीवनामध्ये वचन असू द्या. वचन ऐकणारे लोक नसावं. काही काही लोकांना वचन आवडतात पण कृती करणारे लोक नसतात. आम्ही वचन ऐकून कृती करणारे लोक असू द्या. जसं पालक साहेब काल म्हटले, तुम्ही किती ऐकता ह्याच्यावर हे नाहीये, तुम्ही कृती किती करता हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून आम्ही वचन ऐकत आहे पण आम्ही कृती करणारे लोक पाहिजे. आम्ही वचनाची वेदी बांधली पाहिजे. आम्ही प्रार्थनेची वेदी बांधली पाहिजे. आम्ही आराधनेची वेदी बांधली पाहिजे आणि समर्पणाची वेदी आम्ही बांधली पाहिजे. आम्ही आमच्या जीवनामध्ये या वेदी स्थिर करूया. देवबाप तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वाद करू. प्रभुदेव, आजच्या उपासनेमध्ये तू आलास, तुझी कृपा ओतलीस, तुझी सहभागिता दिलीस, वचन आशीर्वादित केलंस, मेज आशीर्वादाचा केलास, मग धन्यवाद देतो. आणि उपासनाच्या शेवटास आल्यानंतर परमेश्वरा ह्या मंडळीच्या असणाऱ्या सेवा कार्यासाठी, त्याचप्रमाणे सुवार्तेच्या सेवेसाठी आम्ही परमेश्वराची स्वसंतोषाची परमेश्वरा दान घेऊन तुझ्याकडे आलो, ते आम्ही तुझ्याकडे समर्पित करतो. याद्वारे तुझ्या नावाचं गौरव करून घे. या मंडळीचा विकास तू कर. तुझ्या नावाला मान आणि महिमा तू प्राप्त करून घे. ज्यांचे दशमांश आहेत, उपकार स्तुतीचं दान आहे, प्रभुद्या स्वनाकाराची दान आहेत, हे सर्व आम्ही तुझ्याकडे देतो. प्रत्येकाला आशीर्वादित तू कर. विभक्त होत असताना तुझी कृपा आम्हा प्रत्येकासंगती असू देत. ह्या आठवड्यामध्ये मंडळीची असणारी प्रत्येक सेवा तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावामध्ये आशीर्वादाने पूर्णतेस तू घेऊन जा. पास्टर संजय, त्यांचं कुटुंब, त्यांची सेवा आम्ही तुझ्याकडे समर्पित करतो. ती फलदायी आणि आशीर्वादाची तू कर. प्रार्थना येशूच्या द्वारे मागतो म्हणून तो आई. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आपले ऋणे आसरून सोडले आहेत तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता शांतीने जा आणि सुखाने राहा. म्हणजे देव जो बाप याची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपा आणि प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर आता आणि येशूचे पुन्हा येणे होईपर्यंत असो. आमेन.